अब बढ़ते हैं डायबिटीज और जीवन शैली, दीर्घायु की दिशा में एक कदम। इस विषय पर रोशनी डालेंगे माननीय डॉक्टर श्री अमित राजपूत सर। हेलो। सबसे पहले मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा नवाल फैमिली का, जिन्होंने मुझे इस शुभ अवसर पर मेरे विचार प्रकट करने का मौका दिया है। 15 वर्षापासून मी डायबिटीस ज्यांना आहे त्यांना गाईड करतो आहे, त्यांची मदत करतो आहे, त्यांचे ट्रीटमेंट करतो आहे। माझा अर्निंग सोर्स आहे डायबिटीसचे पेशेंट ट्रीट करणं, आणि आज मुझे बताया गया है कि डायबिटीज़ लोगों को होने न दे, इसलिए क्या करना चाहिए। अच्छा, सबसे पहले आप लोगों से मैं एक क्वेश्चन पूछना चाहूँगा। एवरेज लाइफ एक्सपेक्टेंसी इंडिया में आज एवरेज लाइफ एक्सपेक्टेंसी किती आहे लोकांची? लोक किती जगतात? 70? आलं एकदम बरोबर, एक अराउंड 70 आहे। ती अजूनही जो हमारे वेस्टर्न कंट्रीज़ है, एडवांस नेशंस है, अमेरिका, यूरोप, जापान, कोरिया, उसे 10 साल अभी भी कम है, उनके अराउंड 80 के आसपास है। हमारे दादाजी की, उनके परदादाओं की, उनके दादाजी की, उनके परदादाओं की उम्र कितना हुआ करती थी? एवरेज लाइफ एक्सपेक्टेंसी 80, 100, 90? जेव्हा ब्रिटिश सोडून गेले इंडियाला 1947, तब इंडिया का एवरेज लाइफ एक्सपेक्टेंसी था 47 ईयर्स, सॉरी 35 ईयर्स। किती? 35 ईयर्स। तुम्ही म्हणाल मेरे दादाजी तो 100 साल जिए थे, उनके जीन्स अच्छे थे, उन्होंने कुछ तो लाइफ में अच्छा किया था, वो उनके फेवर में वर्क कर गया। लेकिन उनके जनरेशन्स के बाकी लोग जो थे वो उतने लकी नहीं थे। और नॉट जस्ट 1947, आप अगर पीछे ट्रेस करो तो उसके 10 साल, उसके 50 साल, उसके 100 साल, 30-35 साल वो एवरेज लाइफ एक्सपेक्टेंसी। तो उसके बाद क्या इम्प्रूव हुआ है इंडिया में, क्या बेहतर हुआ है? सिंपल चीज़ है, सैनिटेशन, खाने से पहले हाथ धोना, गटर्स, सुवेज ट्रीटमेंट। ये सबसे पहले इन्फेक्शन से काफ़ी लोग मर जाया करते थे, अभी इन्फेक्शंस ट्रीट होने लगे हैं, एंटीबायोटिक्स, वैक्सीन्स। बर्थ के दौरान काफ़ी डेथ्स हुआ करती थी, मदर की भी, चाइल्ड की भी, अभी वो इम्प्रूव हुआ है। मेडिकल एडवांसेस हुए, डायबिटीज़, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल अभी ट्रीट होने लगा है। न्यूट्रिशन लोगों का इम्प्रूव हुआ है, एजुकेशन अच्छा हुआ है, पॉवर्टी है के लिए। ये सब फैक्टर्स आपके कंट्री का लाइफ एक्सपेक्टेंसी बढ़ाते हैं लोगों का, और जो एडवांस नेशंस है उनका ये अपने से बेटर है। तो आज हम आप लोगों के क्वेश्चंस को आंसर करेंगे, ये हमारा मेन सेशन है, लेकिन छोटे छोटे इंट्रोडक्शन हम हमारे टॉक्स के देंगे। मैं आज आपको जानकारी दूंगा ह्यूमन बॉडी कैसे फंक्शन करती है, धीरे धीरे जैसे उम्र बढ़ती है उसका एजिंग कैसे होता है, उससे रिलेटेड लाइफस्टाइल डिजीजेस कैसे है, और उसको हम कैसे प्रिवेंट करें। तो सबसे पहले हम ह्यूमन बॉडी को समझते हैं। जो हमने 15 साल में सीखा है, मुझे वो आपको 2 मिनट में बताना है। तो ये अलग अलग लेयर्स होते हैं ह्यूमन बॉडी के। जो पहले डायग्राम में है वो आपको दिख रहा है अलग अलग ऑर्गन्स। लंग्स जो हवा से ऑक्सीजन लेता है, उसके बाजू में हार्ट, वो ऑक्सीजन पंप करता है रक्त कोशिकाएं थ्रू। दूसरे डायग्राम में आपको दिखता है रक्त कोशिकाएं या रक्तवाहिन्या ज्या मराठीत म्हणतो आपण, ते पूर्ण बॉडीला ब्लड पोहोचवतात, न्यूट्रिशन पोहोचवतात। या सगळ्याला प्रोटेक्ट करतं स्केलेटन, बोनी स्ट्रक्चर, जी तिसरी डायग्राम आहे आपली। हा जो सापळा आहे हा फार जड असतो, त्याला सपोर्ट करणारा पुढचा लेअर, त्याचा बाहेरचा लेअर कुठला आहे? मसल लेअर। मसल त्याला
कोसळू देत नाही आणि तो मूवमेंटमध्ये पण आपली हेल्प करतो. आणि त्याच्या बाहेर राहते स्किन. अजून एखादा लेअर मिसिंग आहे याच्यामध्ये? मसल आणि स्किन त्याच्यामध्ये, बरोबर, फॅट लेअर, बरोबर. तर हे राहतं मसल आणि स्किन. जो पहिला डायग्राम आहे तो बाहेरची स्किन आहे आणि आतमध्ये मसल आहे, त्याच्यामध्ये फॅट आहे. जोपर्यंत ते स्किनच्या खाली आहे तोपर्यंत ठीक आहे. पण एकदा जेव्हा फॅट तुमच्या शरीरामध्ये वाढायला लागतं, कॅलरीज एक्सेस जायला लागतात, स्किनच्या खाली जागा उरत नाही, मग ते जातं आतमध्ये, पोटामध्ये, आणि अलग अलग ऑर्गन्समध्ये ते डिपॉझिट व्हायला सुरू होऊन जातं. हार्टमध्ये डिपॉझिट झालं, हार्टची एफिशियन्सी कमी झाली. लंग्समध्ये झालं, लंग्सची एफिशियन्सी कमी झाली. तर प्रत्येक ऑर्गन तुमचा स्लो डाऊन व्हायला लागतो. हे झालं एजिंग. मग काही लोकांचं एजिंग लवकर होतं, काहींचं थोडं लेट होतं. तुमचं लिव्हर जे नॉर्मल हेल्दी लिव्हर आहे ते असं दिसतंय. जर त्याच्यावर फॅट जमायला लागलं तर ते असं दिसतं. आणि एकदा लिव्हर फिल्टर राहतं बॉडीचं, लिव्हरचं स्टोअर एकदा फुल व्हायला लागलं, मग इथनं तुमची शुगर वाढते, इथनं ब्लड प्रेशर वाढतं, इथनं कोलेस्ट्रॉल वाढतं. आणि या 3 गोष्टी तुम्हाला वरून त्रास असो नसो, या तुम्ही कंट्रोल नाही केल्या तर त्या आतून डॅमेज करत राहतात. आणि एक दिवस मोठी मेडिकल इमर्जन्सी येते आणि मग पळापळ सुरू होते. ब्लड सगळीकडे राहतं बॉडीमध्ये, आणि शुगर, BP, कोलेस्ट्रॉल ब्लडमध्ये वाढलं तर डॅमेज सगळीकडे असतो. आणि हे लहान लहान ब्लॉक रक्तवाहिन्यांमध्ये होत राहतात. जेव्हा ब्लॉक पूर्ण होतो त्या दिवशी मोठा प्रॉब्लेम येतो. आणि या गोष्टी तुम्ही टाळू शकतात या ब्लड प्रेशर, शुगर आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोल करून. डायबिटीज कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. भारत आज डायबिटीज कॅपिटल ऑफ द वर्ल्ड आहे चायनासोबत. सगळ्यात जास्त केसेस इंडियामध्ये आहेत. हे कसं काय होतं? लहानपणापासून चाइल्डहूड आपल्या फूड हॅबिट्स खराब असतात. मुलं आजकाल खेळायला जात नाही, सगळे सेटिंग आवर्स त्यांचे जास्त राहतात, स्क्रीनसमोर बसतात. प्रत्येक मुलगा आजकाल 12 वाजता झोपतो, त्यांची झोप पूर्ण होत नाही, स्ट्रेस राहतो, एक्झरसाईज नसते. आणि याच हॅबिट्स पुढे कॅरी ओव्हर होतात ॲडल्टहूडमध्ये. जेव्हा आपण मोठे होतो, 20 ते 50 वय राहतं, या सगळ्या हॅबिट्स पुढे कॅरी होतात. आणि प्लस तिथे राहतो मसल लॉस. मसल लॉस कधी सुरू होतो? एक 30 वर्षानंतर, 30 साल के बाद. मसल लॉस झाला तर फॅट तुमचं वाढतं आणि मग एक एक आजार यायला सुरुवात होतात. हेच कॅरी होतं ओल्ड एजमध्ये, एल्डरली एज ग्रुपमध्ये, जेव्हा तुमचं वय 60 आणि 70च्या आसपास असतं. त्या सगळ्या गोष्टी पुढे कॅरी होतात. तुमचं कॉग्नेटिव्ह डिक्लाईन होतं, म्हणजे ब्रेनची कॅपॅसिटी तुमची कमी व्हायला लागते, ब्रेन म्हातारा व्हायला लागतो. इमोशनल इश्यूज येतात, डिप्रेशन येतं, फ्रेल्टी येते. फ्रेल्टी म्हणजे नाजूकपणा. धक्का दिला तरी बॅलन्स राहणार नाही, ते पडून जाणार. का? तर तुमचे बोन्स आणि मसल्स वीक झालेले असतात. ऑस्टिओआर्थरायटिस, डिपेंडन्सी. बाथरूममध्ये जायला तुम्हाला मदत लागते, लोकांची सपोर्ट लागतो. आणि मग एक दिवस येतो, बाथरूममध्ये पाय घसरला, काय होतं? फ्रॅक्चर होतं. असं म्हणतात कॅन्सर झाल्यानंतर आजकाल ट्रीटमेंट चांगले अवेलेबल आहे, तुमची लाईफ एक्सपेक्टन्सी अजून 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, काही त्याच्याहीपेक्षा जास्त असते. आजकाल प्रोग्नोसिस बरंच चांगलं आहे काही कॅन्सरचं. बाथरूममध्ये पाय घसरून जर तुम्ही पडलात, तुमचं वय 65, 70, 70च्या आसपास आहे, वजन जास्त आहे, बोन्स वीक आहेत, मसल वीक आहेत, एका वर्षाच्या आत 3 पैकी 1 जण जगू शकत नाही. याची मॉर्टॅलिटी कॅन्सरपेक्षा भयानक आहे त्या एज ग्रुपमध्ये. माणूस फ्रॅक्चरने मरतो का? नाही, तो मरतो इमोबिलिटीमुळे. तो हलू शकत नाही, मसल्स आणि बोन्स वीक असतात. आणि एकदा माणसाचं चालणं फिरणं थांबलं, 50,000 मागे लागतं. इन्फेक्शन्स हे ते भरपूर गोष्टी राहतात. म्हणून मोबिलिटी तुमची कधीच कमी व्हायला नको. बोन्स आणि मसल्स तुमचे कुठल्याही वयापर्यंत, तुम्ही कितीही जगाल तोपर्यंत तुमचे इंटॅक्ट हवे. ते ऑफ होणार नाही, तुम्हाला त्याच्यावर वर्क करावं लागेल. एअरपोर्ट्स, इंटरनॅशनल एअरपोर्ट्सला जा, फ्लाईट्स
चेअर्स ते व्हीलचेअरवर असतात, सगळ्यात जास्त कोण असतं? इंडियन्स, भारतीय लोक सगळीकडे. सगळ्यांचे मसल्स वीक, सगळ्यांचे बोन्स वीक. हे मी नाही सांगत, हे न्यूज होती. तर एजिंग काय असतं? वीक मसल्स आणि मोर फॅट. दरवर्षी 1 ते 3% मसल तुमचा लॉस होत जातो 35 एज नंतर, आणि 60च्या एज नंतर तो ऑलमोस्ट 30% लॉस झालेला असतो. तुमची ग्रिपची जी स्ट्रेंथ राहते ती डिटरमाइन करते तुमचा हार्ट किती स्ट्रॉंग आहे. तुमची ग्रिप जितकी पॉवरफुल तितकं तुमचं हार्ट आणि कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थ तितकी तुमची स्ट्रॉंग असते. ॲक्च्युअल एज वर्सेस मेटाबॉलिक एज, हे 3 स्कॅन्स आहेत. हे मांडीचे स्कॅन्स आहेत. ठीक आहे, पहिलं जे स्कॅन आहे ते 40 वर्षाचा ॲथलीट आहे. हे त्याचे मसल्स आहे वरती सगळ्यात, आणि ते एकदम चांगले मसल्स आहे कारण तो एक्झरसाईज करतो. त्याच्याच खाली मसल्स भरपूर वीक झाले. तो 70 वर्षाचा माणूस आहे, तो एक्झरसाईज करत नाही, वीक आहे, त्याचे मसल्स भरपूर वीक झाले आणि फॅट जास्त आहे. त्याच्याच वयाचा 70 वर्षाचा माणूस फिजिकली ॲक्टिव्ह आहे, तो एक्झरसाईज करतो आणि त्याचे मसल्स ॲज गुड ॲज पहिल्या माणसा इतके आहे. तर हा फरक असतो. या माणसाची 70 वर्षाची माणसाची मेटाबॉलिक हेल्थ 40 ते 50च्या आसपास आहे. त्याच्या उलट कोणी 40 वर्षाचा माणूस आहे, तो जर फिजिकली फिट नसला तर त्याचं वय 60-70 मेटाबॉलिकली असू शकतं. मग तुम्ही ऐकतात 35व्या वर्षी हार्ट अटॅक आला. हे सरप्रायझिंग आहे का? नाही. तुम्ही म्हणता कोविड वॅक्सिनमुळे झालं. कोविड वॅक्सिनमुळे झालं का? नाही. हे आता होतं आहे का? नाही. हे हजारो वर्षापासून होतं, शेकडो वर्षापासून होतं. आता फक्त लक्षात येते व्हॉट्सॲपमुळे. यू आर व्हॉट यू ईट. तुमची बॉडी कशी बनलेली आहे? तुम्ही जे खाता त्याच्याने तुमची बॉडी बनलेली असते. पोट कशाने भरलं गेलं पाहिजे? व्हेजिटेबल्स, फ्रूट्स. प्रोटीनचे सोर्सेस, हे व्हेजिटेबल प्रोटीनचे सोर्सेस आहे. याच्यामध्ये नॉनव्हेजचेही सोर्सेस असतात, हे तुम्हाला माहिती आहे. पण आपण पोट कशाने भरतो? चपाती, भाकरी, भात. इंडियनचं 80-90% पोट आपण याच्यानेच भरतो. हे काही वाईट गोष्टी नाही, पण याची लिमिट असते. जे कमी खायला पाहिजे ते आपण जास्त खातो, जे जास्त खायला पाहिजे ते आपण कमी खातो. पोटाची साईज किती आहे तुमच्या? 2 फिस्ट एवढी, 2 मुठीने एवढी. आपल्याला त्याच्यामध्ये नाश्ता किती भरायचा असतो? दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, सगळं भरभरून. प्रत्येक गोष्टीत कॅलरीज असतात. त्या तुम्ही वापरल्या नाही तर त्या अकाउंट होतील लिव्हरमध्ये, तुमच्या डिपॉझिट होतील सगळ्या ऑर्गन्समध्ये, चरबी म्हणून तुमचं वजन वाढत जाणार. आणि आता या लहानशा पोटात तुम्हाला जर एखादी भाजी खायची आहे, कोणी हेल्थ कॉन्शियस माणूस असला अमेरिकेत, युरोप, तो काय करतो? तो भाजी बनवतो, थोडाफार स्पायसेस टाकतो, खाऊन घेतो. आपण काय म्हणतो त्याला? ते ब्लँड आहे सगळं, मजा नाही. त्याला टेस्टी बनवायला पाहिजे. टेस्टी बनवायला काय कराल? भरपूर मीठ टाकाल. रिकमेंडेड क्वांटिटी काय आहे मिठाची? 3 to 5 grams. 1 ग्रॅम म्हणजे किती? 1 चुटकीभर. बरोबर. इंडियन लोक किती खातात? 10 grams, 15 grams. काहीही केलं ते कमीच पडतं. आपल्याला काकडीवर पण मीठ टाकायचं असतं, आपल्याला टोमॅटोवर पण मीठ टाकायचं असतं, आपल्याला सगळीकडे मीठ टाकायचं असतं. टेस्टी बनवायला नुसती मीठने मजा नाही येणार, मग अजून काय टाकणार? तिखट बनवा, त्याला चांगले मसाले टाका मस्तपैकी, ऑइल भरपूर टाका, गूळ टाका, अजून टेस्ट येईल. आणि मग तिखट झाल्यावर भाजी तुम्ही नुसती तर खाऊ नाही शकत, त्याला कार्बोहायड्रेटने कॉम्पन्सेट करायला लागेल. भरपूर पोळ्या, भरपूर भात आणि भरपूर त्याच्यासोबत खायचं आहे. पण पोळी नुसती ड्राय कशी खायची? त्याच्यावर काहीतरी लावायला पाहिजे. अजून काय लावणार? तूप, भरपूर तूप लावणार. कॅलरीज. मग आता रात्री थोडं हलकं खायला पाहिजे. काय खाणार पोटासाठी हलका? खिचडी, भात, कार्बोहायड्रेट्स, म्हणजे फॅटी लिव्हर. याच्यामध्ये फिजिकल इनॲक्टिव्हिटी, दिवसभर बसून राहणं. आम्ही म्हणतो सिटिंग इज अ डिझीज आणि मूव्हमेंट इज मेडिसिन. जो बसला जास्त दीर्घकाळ, त्याचं वजन वाढत गेलं, ज्याची लाईफ एक्सपेक्टन्सी कमी झाली. बॉडी तुमची कंटिन्युअस मुव्हिंग पाहिजे. स्क्रीन टाईम, अल्टिमेटली जितकं मोबाईल बघणार, जितकं टी व्ही बघणार, स्क्रीन टाईम तुमचा वाढेल, सिटिंग टाईम वाढेल. स्लीप,
झोपेचे सायकल्स असतात. स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4. स्टेज 4पर्यंत जायला तुम्हाला 1.5 ते 2 तास लागतात. आणि स्टेज 3 आणि 4 या इम्पॉर्टंट स्टेज राहतात. इथे तुमच्या बॉडीचं हिलिंग होतं. हे तुमचं एजिंग फास्ट होऊ देत नाही. माणूस त्याच्या लाईफच्या 1/3 वेळ झोपला पाहिजे. म्हणजे 24 तासामधनं 8 तास त्याने झोपायला पाहिजे. पण तसं होतं का? तुम्ही स्टेज 4मध्ये जाता का? नाही. थोडंसं झोप लागली, तुमचा डोळा लागला की पार्टनर घोरतो, तो तुम्हाला लाथ मारतो, बरोबर? मग तुमची झोप मोड होते. मग थोड्या वेळाने डास चावतो, मग झोप मोड होते. तुम्ही स्टेज 4पर्यंत जाता का? नाही. बाहेर काहीतरी बँड वाजतो, कुठेतरी हॉर्न वाजतो करता, हे चालूच असतं. तुम्ही स्टेज 4पर्यंत जात नाही, तुमचं हिलिंग होत नाही आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही इरिटेबल राहतात. आणि झोप तुमची रेग्युलर झाली नाही, तुमचं एजिंग फास्ट होतं. सनलाईट एक्सपोजर, आजकाल कोणी उन्हात जातं? कोणीच नाही. सगळे आयदर ऑफिसमध्ये राहतात किंवा घरी असतात. व्हिटॅमिन डी तुम्हाला मिळत नाही. ऑलमोस्ट आपण सगळ्यांचं चेक केलं, सगळ्यांचं कमी येणार आहे व्हिटॅमिन डी. मेंटल स्ट्रेस प्रत्येकाला आहे. मग डिप्रेशन येतं, अँझायटी येते, त्याच्याने ओव्हर इटिंग होतं, ओबेसिटी वाढते आणि बाकीचे आजार वाढतात. ॲडिक्शन, स्मोकिंग, अल्कोहोलचे सेफ लिमिट किती? 1 ग्लास, 2 ग्लास सेफ लिमिट. अल्कोहोल 0. आधीचे जे तो वाईन सेफ राहते, इतके ग्लास ते काही नाही. काही सेफ नाही. तुमच्या ब्रेनचं जे एजिंग राहतं ते खूप फास्ट होतं, तुम्ही कितीही कमी अल्कोहोल घेतलं तरी. लॉन्जेविटी म्हणजे काय? तुम्ही किती वर्ष जगतात. आणि हेल्दी लॉन्जेविटी काय? तर नंबर ऑफ इयर्स अ पर्सन लिव्ज विदाउट क्रोनिक इलनेस. म्हणजे तुम्ही 70, 80, 90 वर्ष जरी जगलात तरी तुम्ही कोणावर डिपेंडंट नको. आपले काम आपलं स्वतःला करता यायला पाहिजे. त्याच्या काही हॅबिट्स आहे, काही गोष्टी आहे ज्या आपण करू शकतो. शुगर इज द अल्कोहोल ऑफ चाइल्ड असं म्हणतात. तुमच्या पहिल्या जन्म झाल्यानंतर 3 वर्ष शुगरला एक्सपोज नाही झालं पाहिजे. तेव्हा तुमचं ब्रेनचं ट्रेनिंग तुमचं होतं आणि पुढे जाऊन तुमची डायबिटीस आणि ब्लड प्रेशर होण्याचे चान्सेस बरेच कमी होतात. डाएट जो ॲस्पेक्ट आहे, मी याच्यावर कमी बोलतो कारण ते मॅडम कवर करतील. बेसिकली तुमचं डाएट हेल्दी पाहिजे, कार्बोहायड्रेट कमी पाहिजे आणि प्रोटीन पार्ट जास्त पाहिजे. प्रोटीन थोडं महाग असतं, प्रोटीनला बनवायला थोडा वेळ लागतो. पण जर तुम्ही प्रोटीन खाल्लं नाही तर तुम्हाला ते कार्बोहायड्रेट आणि फॅटने कॉम्पन्सेट करायला लागतं. ते नंतर बॅकफायर होतं. सॉल्ट, शुगर, गूळ आणि ऑइल कमी पाहिजे. ऑइल हे माझे एक फ्रेंड आहे, त्यांनी पाठवलेले. हा जो ते ड्रॉप्समध्ये ऑइल यूज करा, जे हेल्थ कॉन्शियस लोक आहे वेस्टमध्ये. म्हणजे आपण एका कुकिंगमध्ये जितकं ऑइल करतो ते लोक एका हफ्त्यात करतात. पण जर तुम्ही असे तवे वापरले आणि धुवायला असं मेटलचं वापरलं तर ते शक्य नाही. कोटिंग निघून जाणार, तुम्हाला ऑइल जास्त लागणार. डाएटचे प्रिन्सिपल काय? ईट लेस, कमी खा, हळू खा, जास्त वेळ चावा, मध्ये मध्ये पॉजेस घ्या, मध्ये मध्ये सिप्स ऑफ वॉटर घेऊ शकतात, स्लो डाऊन करायला सगळ्या गोष्टी. आणि लास्ट मील दिवसाचं थोडं लवकर घ्याल. झोपेसाठी तुम्ही काय करू शकतात? मच्छरदाणी, कछवा चाप किती लोक वापरतात? आता कोणी हात नाही वर, म्हणून भरपूर लोक वापरतात ते. एक कछवा चाप तुम्ही रात्रभर लावता, इट इज इक्विव्हॅलंट टू स्मोकिंग 15 to 20 सिगरेट्स, बरोबर? तर ते बऱ्याच गोष्टी त्याच्याने होतात, अस्थमा वगैरे. पण ठीक आहे, तो दुसरा विषय. मच्छरदाणी सेफ ऑप्शन आहे. ब्लू लाईट फिल्टर हे कोणी वापरलं आहे? रात्री जो मोबाईल स्क्रीनवर राहतो, रात्री जर तुम्ही ब्लू लाईट फिल्टर वापरलं, टॉयलाईट नावाचा ॲप आहे, ते लावून तुमचा फोन असा दिसतो, रेडिश त्याला टिंज येते आणि तुम्हाला झोप लवकर येते. वॉकिंग किती करायला पाहिजे? बरोबर. इंडियन लोक युजली 1500 किंवा 2000 स्टेप्स चालतात युजली. पण जसं 4000च्या वरती 1000 जसं वाढत जातात तशी तुमची हार्टची रिस्क जी राहते ती कमी कमी होत जाते. पण वॉकिंग इनफ आहे का? इज वॉकिंग इनफ?
हे तुमच्या मसल्सला चॅलेंज करतं का? करतं, पण इतकं नाही. तुम्हाला बॅलन्सला हेल्प करतं का? करतं, पण इतकं नाही. अप्पर बॉडीची स्ट्रेंथ तुमची ते वॉकिंग वाढवतं का? बिलकुल नाही. बोन डेन्सिटी जी आहे ती तुमची मेंटेन राहते, पण ती स्ट्रेंथन होते का? नाही. जॉईंट स्टॅबिलिटी वॉकिंगने होते का? थोडीफार होते, पण जास्त नाही. माणसाचं डिक्लाईन कुठून सुरू होतं? त्याच्या स्पाईनपासून, मणक्यापासून, लोअर बॅकपासून आणि मांड्यांपासून. हे मसल्स वीक व्हायला लागले, तुमचं पोश्चर ड्रॉप व्हायला लागतं आणि मग तिथनं डिक्लाईन सुरू होतं. आणि एक्सरसाइज म्हणून इम्पॉर्टंट आहे. तर फक्त ते तुम्हाला फिजिकली फिट ठेवत नाही, तर तुमचं ब्रेनचं पण हेल्थ ती मेंटेन करते. ब्रेनचं एजिंग स्लो डाऊन करते. एक्झरसाइज किती टाईप्सचे राहतात? एरोबिक म्हणजे तुमची हार्टची रेट वाढते. एक तर फास्ट वॉकिंग असू शकतं किंवा लाईट जॉग असू शकतं. जे यंग लोक आहे, ॲथलीट आहे, ते थोडं स्प्रिंट करू शकतात. स्प्रिंट शेवटचं तुम्ही कधी? स्प्रिंट म्हणजे फास्ट रनिंग. लास्ट स्प्रिंट तुम्ही कधी केलं आहे? कधी आठवतं आहे तुम्हाला? 30 वर्षा वयानंतर स्प्रिंटिंग आपल्याला जमत नाही, कारण आपली ती सवय नसते. आपले मसल वीक झालेले राहतं, आपलं एजिंग सुरू झालेलं असतं. अनलेस यू प्रॅक्टिस यू कॅनॉट स्प्रिंट. स्ट्रेंथ ट्रेनिंग, काही एक्झरसाइजेस आहे ते आपण घरी करू शकतो. मी एक 2 मिनटाचा तुम्हाला डेमो देऊ इच्छितो. रेजिस्टन्स बँड. विंडो. हे कसे रेजिस्टन्स बँड मिळतात? हे तुम्ही विंडोला एक एंड बांधू शकतात. सपोज माझा हात विंडो आहे, त्याचं रेलिंग आहे, एक एंड बांधला, येते अप्पर बॉडीचं स्ट्रेंथनिंग तुमचं होतं आहे 5 टाइम्स. हे अलग अलग दिशेने तुम्ही करू शकतात. अजून लेग का? हे असं पण तुम्ही करू शकतात. दिसायला ही लहानशी गोष्ट आहे, पण तुमचे मसल स्ट्रेंथन होतात. बरं, एक्झरसाइज युजली आम्ही ट्रेनरच्या गायडन्स खाली करा असं म्हणतो, किंवा तुमच्या डॉक्टरांना विचारून आधी करा असं म्हणतो. लेग वेट्स कला एक असे वजनं मिळतात जे तुम्ही अँकलला बांधू शकता. 1 किलो, 2 किलो, 3 किलोचे. पायाला ते बांधलं तर तुम्ही खुर्चीवर बसून फक्त लेग एक्सटेन्शन करा. तुमचे लोअर मसल स्ट्रॉंग व्हायला लागतील. अलग अलग वेट्स असे मिळतात तुम्हाला. घरी तुम्ही अजून काय एक्सरसाइजेस करू शकता? हिल रेजेस. इधर तुम्हाला दिसतंय हिल रेज होत आहे, किंवा इथे येऊन भिंतीचा सपोर्ट घ्यायचा आणि हिल रेज करायची. तुमचे लेगचे मसल स्ट्रॉंग होतात. वॉल पुशअप्स. हे वॉल पुशअप्स, याच्याने तुमचे बॅकचे मसल पण आणि अप्पर बॉडीचे मसल स्ट्रॉंग होतात. हे चॅलेंज जर तुम्हाला तुमच्या बॉडीला मिळत नाही, डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये मिळत नाही, तुम्हाला हे असं आणावं लागतं. चेअर स्क्वॉट्स. ते फक्त हाताचा सपोर्ट न घेता बसायचं आहे आणि उभं राहायचं आहे. राईट. ठीक आहे. फार्मर्स वॉक. वेट्स असतात 2 किलो, 3 किलो, 5 किलो, 10 किलोचे. ते घेऊन फक्त तुम्हाला चालायचं आहे. आधी बायका बादल्या वगैरे उचलायच्या वगैरे, पण आता आजकाल ते, म्हणून हे सगळं आम्हाला हे करायला लागतं. कले ओके, बस. लॅटरल बँड वॉक. असा बँड असतो, तो पायामध्ये अडकवायचा असतो. लॅटरल.
हे दिसायला फार सोपं वाटतं, पण तुम्ही करून बघाल पायावर बराच स्ट्रेन येतो, पण त्याच्याने मसल पण तुमचे स्ट्रॉंग होतात. ठीक आहे. हां, हे झाले घरचे एक्झरसाइजेस. पण तुम्ही जिममध्ये गेलात, ज्यांना पॉसिबल आहे जिममध्ये गेलात, तर त्यामध्ये ॲडव्हान्स मशीन्स असतात आणि तिथे वेगवेगळ्या एक्झरसाइजेस पॉसिबल असतात. स्पाइन बेंड, कुठली पण जड गोष्ट उचलताना, आता तुम्ही साधी गोष्ट उचलली आणि अशी करून उचलली ठीक आहे, पण जड गोष्ट उचलताना तुम्ही तुमचा स्पाइन बेंड केला तुम्हाला लोअर बॅक इंजुरी होऊ शकते. तर त्याची टेक्निक राहते. इथे स्पाइन एकदा तुमचा स्ट्रेट पाहिजे कुठलीही जड गोष्ट उतरताना. चला, ठीक आहे, थँक्यू. जर तुम्ही रेग्युलर एक्झरसाइजेस कराल तर तुमची ॲजिलिटी, फ्लेक्झिबिलिटी, बॅलन्स हा पण मेंटेन असतो. मूवमेंट कन्सिस्टन्सी, जर लहान लहान गोष्टी तुम्ही करू शकतात. फोन आला, अर्धा तास बोलतोय तुम्ही, वॉक करत बोलायचं. लिफ्टच्या ऐवजी स्टेअर्स वापरायच्या. जर पब्लिक ट्रान्सपोर्ट तुम्ही वापरताय तर एक स्टॉप आधी उतरायचं ऑफिस आणि ऑफिसला पायी जायचं. जर तुम्ही कार नेताय थोडी लांब पार्क करायची आणि मग ऑफिसला चालत जायचं. स्टँडिंग डेस्क असतात, उभं राहून काम करायचे डेस्क असतात, ते तुम्ही वापरत म्हणजे तुमचं सेटिंग कट डाऊन होतं. चेअर स्क्वॉट्स, जसं मॅडमने स्क्वॉट्स करून दाखवले ते करून दाखवू शकतात. स्कूल बॅग्स, आता लास्ट वीक मी पॅरेंट्स मिटिंगला गेलो होतो स्कूलमध्ये. पॅरेंट्स कंप्लेंट करत होते बॅग्स फार जड देतात. काय फरक पडतो, हो द्या, त्यांना चॅलेंज मिळेल मुलांना, त्यांचे मसल स्ट्रॉंग होतील, काय वाईट आहे स्कूल बॅग जर जड असली तर. पॅरेंट्सला तेवढंही नको आहे. माणसाच्या लाईफमध्ये दोन खूप वल्नरेबल दिवस असतात. एक वेन ही इज बॉर्न, जेव्हा त्याचा जन्म होतो कारण रिस्क खूप असतात. दुसरा जेव्हा त्यांची रिटायरमेंट असते. रिटायरमेंटनंतर सडन पर्पज कमी होऊन जातो, पर्पज नसतो लाईफमध्ये आणि बऱ्याच लोकांना मग काय करायचं कळत नाही. मग ते बरेच लोक डिप्रेशनमध्ये जातात, घरी बसून असतात, वेट गेन होतं आणि अलग अलग आजार होतात. मोस्ट इम्पॉर्टंट स्वतःला बिझी ठेवायचं. लहान लहान गोष्टी असतात. तुमच्या ग्रँड चिल्ड्रनसोबत तुम्ही खेळू शकतात, त्यांचे टास्क कंप्लीट करू शकतात, फ्रेंडसोबत बाहेर गप्पा मारायला जाऊ शकतात, फिरायला जाऊ शकतात. भरपूर गोष्टी राहतात ज्याच्यामध्ये तुम्ही बिझी राहू शकता. डॉक्टर अमितने सांगितलं होतं व्यायाम करायला. 1 हफ्ता केला, 2 हफ्ता केला, मग कंटाळा आला, काही होत नाही आता 2 हफ्त्याच्या पुढे, जे आधीचं आहे ते चालू झालं. कंटाळ का आला, पर्पज नव्हतं. व्यायाम का करायचा, फाइंडिंग युअर व्हाय, वजह, त्याची काय पर्पज आहे. आता फॉर एक्झाम्पल मी बॅडमिंटन खेळतो, मी नुसतं बॅडमिंटन खेळायला गेलो तर मला इंजुरी होणार, म्हणून मी जिमला जातो, म्हणून मी माझे मसल स्ट्रेंथन करतो आणि म्हणून मी बॅडमिंटन खेळतो, म्हणून मी एक्झरसाईज करू शकतो. हा माझा पर्पज झाला. मला माझ्या फॅमिलीसाठी फिट राहायचं आहे, हा माझा पर्पज झाला. कोणाला सुंदर दिसायचं आहे, कोणाला डान्स करायचा आहे, कोणाला फॅमिलीसाठी हेल्दी राहायचं आहे. प्रत्येकाने आपला पर्पज शोधला पाहिजे, तेव्हा तुम्ही कन्सिस्टंटली एक्झरसाईज करू शकता. अलग अलग टेक्नॉलॉजी राहते, अलग अलग गोष्टी राहतात, ते तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. वजनाचा काटा राहतो, बाथरूममध्ये ठेवला, रोज वेट ट्रॅक करू शकतात. हाताला पिडोमीटर लावलं, किती पावलं चाललं ते दाखवू शकतं. CGM हे ग्लुकोज मोजायचं मशीन असतं, तुम्ही फोन जवळ नेला तर ते ग्लुकोजचं रिडिंग दाखवतं. लिव्हरचं फॅट मोजायला फायब्रोस्कॅन मशीन असतं. बॉडी फॅट ॲनालिसिसचे वेगवेगळे हे राहतात. हे सगळे गॅजेट्स आहेत आणि मशीन्स आहेत. ChatGPT किती लोक वापरतात, आहेत भरपूर लोक आहे. सिम्पल, एक तुम्ही जे खाताय त्याचा फोटो घ्यायचा, ChatGPTवर अपलोड करायचा आणि किती कॅलरीज आहे विचारायचं. ते तुम्हाला तुम्ही किती कॅलरी खाताय ते कॅल्क्युलेट करून दाखवतं. हे तुम्ही 2 महिने 3 महिने केलं तर स्वतःचं काय आपण खातोय आणि त्याचं काय ते तुम्हाला अवेअरनेस येईल. ब्ल्यू झोन्स माहिती आहे काय असतं. जगात काही काही एरियाज आहे, एक जपानमध्ये, एक कोरियामध्ये, एक सॅन फ्रान्सिस्कोमध्ये, एक इटलीमध्ये. इथे लोक 100 वर्षाच्या वरती जगतात. काय वेगळे करतात, ते अनप्रोसेस्ड डाएट खातात, फ्रेश फूड खातात, त्यांची झोप चांगली असते, ते दिवसभर ॲक्टिव्ह राहतात, सोशल राहतात, त्यांचे फॅमिली व्हॅल्यूज राहतात, वॉक करतात, गार्डनिंग करतात आणि सनलाईटला एक्सपोज. यांनी काय वेगळं केलं, काहीच नाही. पण या गोष्टी आपल्याला
मेहनत घेऊन करायला लागतात, ते त्यांच्या कल्चरमध्ये असतं. माझ्या मुली या ट्विन डॉटर्स इथे बसल्या आहेत, मिहिका आणि सयुरी. यांच्यामध्ये एक मी हॅबिट लावली बॅडमिंटन खेळायची, थोडं हेल्दी खाण्याची. हे सगळं आम्ही शिल्पा मॅडमकडनं शिकलो आहे मागच्या 10-15 वर्षात. ही माझी वाईफ प्रज्ञा, ही पण बॅडमिंटन खेळते, ही पण जिमला जाते. ही माझे सासूबाई जे 65 इयर्स आहे, ते जिमला रेग्युलर जातात. आणि ही माझी आई, आताची जी मॉडेल होती, म्हणजे ही माझी आई इथे बसली आहेत. इथं आईने 72 एजला जिम जायला सुरू केलं आहे. आज तिथे 75 आहे, 3 इयर्स ती रेग्युलर जाते. माझ्या पेशंटसाठी ती मोठं इन्स्पिरेशन आहे. थोडं डायबिटीसबद्दल नंतर आपण संपूया. इंडिया डायबिटीस कॅपिटल ऑफ द वर्ल्ड आहे. बरेच लोक ॲक्सेप्ट करत नाही त्यांची शुगर वाढली आहे, ते गोळ्या घेत नाही, पण शुगर वाढलेली असते ते आतून डॅमेज सुरू ठेवते. गोळ्यांनी किडन्या खराब होत नाही, तुम्ही गोळ्या नाही घेतल्या, शुगर वाढली ती किडन्या खराब करते. HbA1c, CGM काही टेस्ट असतात, ते तुमच्या डॉक्टरांना विचारून ते तुम्ही टेस्ट करून डायबिटीसला ट्रॅक करू शकतात. काही औषधं राहतात, ते मोठे सर आता कवर करतील. आर्ग्युमेंट्स राहतात एक्झरसाईजला. बिझनेस आहे, वेळ मिळत नाही. आम्ही म्हणतो जर तुमची हेल्थ आहे तर बिझनेस आहे, हेल्थ नाही तर बिझनेस नाही. आणि रिव्हर्सल, तुम्ही 15% जर वेट लॉस केला, बऱ्याच गोष्टी आपोआप रिव्हर्स होऊन जातात. आजकाल प्रेग्नन्सीमध्ये पण डायबिटीस वाढलं आहे. एक पॉझिटिव्ह असते 4 प्रेग्नन्सीमधनं. ट्रीटमेंट ऑप्शन्स थोडे लिमिटेड असतात, पण बरेच पेशंट्स जे राहतात ते डाएटवर कंट्रोल होऊन जातात. काही लोकांना इन्सुलिन आणि गोळ्या लागू शकतात. डोळे आणि कान याचे जे सिग्नल असतात ते ब्रेनपर्यंत जातात, आणि ब्रेनमध्ये ऑलमोस्ट 9 एरियाज राहतात जे या सिग्नलवर डिपेंड असतात. जसं वय वाढतं तुमचं डोळे आणि कानाचे सिग्नल्स वीक व्हायला लागतात, तसं तुमचा ब्रेन श्रिंक व्हायला लागतो. ब्रेन श्रिंक व्हायला लागतो, तुमचा बॅलन्स जातो, फ्रॅक्चर होतात. हे सगळ्या गोष्टी इनडायरेक्टली रिलेटेड राहतात. आमच्या OPDमध्ये बऱ्याच वेळा पेशंट्स येतात, त्यांना ऐकू येत नाही, मोठ्याने बोललं तरी ऐकू येत नाही, त्यांच्याशी कम्युनिकेशन डिफिकल्ट होऊन जातं. नातेवाईकांशी बोललं, त्यांना वाटतं आपल्याशी कोणी बोलत नाही, ते त्यांना निग्लेक्टेड वाटतं. आम्ही इथेच आमच्या शीतल हॉस्पिटलमध्ये एक टेक्निक हे केलं, आम्ही फक्त स्टेथोस्कोप रिव्हर्स करतो, त्यांच्या कानात लावतो, आणि सरप्रायझिंगली बऱ्याच लोकांना ते चांगलं ऐकू येतं, आणि वी कॅन एस्टॅब्लिश द कम्युनिकेशन. लहानशी गोष्ट आहे, पण भरपूर मोठा इम्पॅक्ट करते. याच्यावर आम्ही लेक्चर्स दिले महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, आणि आता हे सगळे डॉक्टर्स हे इम्प्लिमेंट करायला लागले. हे छोटंसं इन्व्हेन्शन जे आपल्या जळगावमध्ये झालं आहे, ते आता सगळीकडे महाराष्ट्रामध्ये लोक वापरतात. हे आमचं रिसर्च यावर्षी इंटरनॅशनल डायबेटीस फेडरेशनच्या कॉन्फरन्समध्ये पब्लिश झालं आहे, आणि बर्मिंगहम सिटी युनिव्हर्सिटीच्या बुकमध्ये पण ते पब्लिश झालं आहे. ही छोटीशी अचिव्हमेंट तुमच्याशी शेअर करू इच्छितो. माझी लास्ट स्लाईड. नेव्हर इग्नोर द बिग 3: ग्लुकोज, ब्लड प्रेशर, लिपिड्स. यांना सिरियसली घ्यायला पाहिजे, कारण ते वाढले तर ते आतून डॅमेज सुरू ठेवतात. अंडरस्टँड द कॅलरीज. कॅलरीजला समजायला पाहिजे, कमी खायला पाहिजे, वेळेवर खायला पाहिजे. तुम्ही जर प्रोटीन नाही खाल्लं तर ते तुम्हाला कार्बोहायड्रेट आणि फॅटने रिप्लेस करायला लागतं. प्रोटीनचं कंटेंट तुमच्या डाएटमध्ये वाढवलं गेलं पाहिजे. आणि लर्न द आर्ट ऑफ कुकिंग इन लेस ऑइल आणि लेस सॉल्ट, आणि डेव्हलप टेस्ट फॉर इट. मूव्हमेंट इज मेडिसिन, प्रोलॉंग सिटिंग इज अ डिझीज. रात्रीची झोप तुमच्या बॉडीला तुम्ही दिलेली सगळ्यात इम्पॉर्टंट गिफ्ट आहे. झोप तुमची चांगली झालीच पाहिजे. प्रेफरेबली बिना अलार्मचं तुम्ही उठलात तर ती सगळ्यात परफेक्ट झोप असते. एक्झरसाइज मस्ट बी द पार्ट ऑफ युअर पर्सनल हायजीन. तुम्ही एक्झरसाइज तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही तुमचं स्वतःचं पर्पज किंवा व्हाय, ते तुम्ही प्रत्येकाचं आपलं पर्पज तुम्ही डिफाईन करू शकतात. आणि क्वालिटी ऑफ लाईफ आफ्टर 35 एज डिपेंड्स ऑन युअर टुडेज चॉईसेस. आज तुम्ही जे चॉईसेस करताय तुम्हाला पुढे कामात येतात. हेल्थ इज मसल. आम्ही ऐसा म्हणतात, जीवन में 2 दर्द होते हैं, एक डिसिप्लिन का और दूसरा पछतावे का, रिग्रेट का. अब दोनों में से एक आपको चुनना होता है.
और आप अक्सर कहते हैं कि आप अपने परिवार के लिए जान भी दे सकते हैं, लेकिन क्या आप उनके लिए फिट रह सकते हैं? थैंक यू।